आज पुन्हा त्याच रस्त्यावरून त्याच सिग्नल जवळून गेलो. मंग्या दिसेल असं वाटत होतं, पण नाही दिसला तो. 2 दिवसांपूर्वी मी स्वतः जाऊन शोधून आलो होतो त्याला, पण नाहीच सापडत येतो. बिचारा एकटा होता या जगात. क्षणभरासाठी माझ्या आयुष्यात आला आणि मला लळा लावून सोडून निघून गेला, एकटाच. आय नो आदित्य. अरे पण तो क्षण निसटून गेला आपल्या हातातून. आठवते ना नदीची गोष्ट? झेन, हो आठवते ना. आणि आता कळतंय ती गोष्ट सांगणं किती सोपं असतं, पण प्रत्यक्षात आणणं किती कठीण. मी प्रयत्न करतोय मेघना, मी खूप खूप प्रयत्न करतोय, पण मला माहितीये ते सोपं नाहीये. नसतंच सोपं. मला सुद्धा किती वेळ लागला मनाच्या एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जायला. वेळ हा फॅक्टर नाहीच आहे मेघना. कधी कधी एका क्षणात आपण खूप पुढे निघून जातो. आपल्याला पुढे नेण्याची ताकद असलेलं एखादं स्वप्न, एखादी आशा, एखादी जिद्द असली ना की कदाचित माणूस एका क्षणातही पुढे निघून जातो, खूपच पुढे. आदित्य, तेव्हा आता आपण ठरवलंय ना आपल्या बाळाचा विचार करायचा म्हणून. थोड़ा हमारा थोड़ा तुम्हारा, आएगा फिर से बचपन हमारा, जीवन की बगिया महकेंगी लहकेंगी चहकेंगी, फूलों की कलियां महकेंगी. पण गणपती आले की सॉलिड प्रसन्न वाटतं नाही? म्हणजे काय, त्याला विघ्नहर्ता म्हणतात ते काय उगाच नाही. सगळी संकट, उदासी, विघ्न खरंच हरण करतो. पण माईंचं वाईट वाटतंय रे बिचाऱ्या. त्यांना काल आरतीसाठी सुद्धा बसवलं नाही. ते पण ठीक आहे. इतके दिवस अगदीच जखडल्यासारखी होती ती. आता निदान घरात हिंडता फिरता तर येत आहे. दिवसातून एखादी चक्कर होऊन जाते तिची. हो, डॉक्टर आंबेकरांच्या औषधांचा गुण यायला लागलाय. एबर ती आल्याची स्टोरी सांगितली ना नानांनी तुला? हो सांगितली. सॉलिड आहे. त्यांनी आणखी काही औषधं कुरिअर केली आहेत म्हणे. हो, सुरू केलेत. पण काय रे आदित्य, माईंना असं एका जागी बघण्याची सवय नाही येणार आहे. शिवाय त्यांना दुखतही खूप, पण बिचारा सहन करतात हसतमुखाने. एक आहे बाबा तिचं. काही झालं ना तरी तिच्या चेहऱ्यावरचं हसू काही पुसलं जाणार. मला म्हणाल्या ना त्या, विजयाकडून मोदक शिकून घेच तू, नाही तर एक काम कर, एका ताटात सगळं साहित्य घेऊन ये, मी तुला युक्त्या दाखवते मोदकाच्या कळ्या बांधण्यासाठीच्या. आणि म्हणाल्या की माझ्या हातचा एकतरी मोदक असूच दे नैवेद्याच्या ताटात. सो स्वीट. होणार आहे. पण काय रे, त्यांनी मोदक करायला घेतला आणि त्यांची बोटं वळेच नात पूर्वीसारखी. वेडा वाकडा झाला मोदक आणि मग अचानक हसायलाच लागल्या. म्हणाल्या आपण नेहमी म्हणतो ना देवाला, जशी जमेल तशी वेडी वाकडी सेवा केली आहे, गोड मानून घे. तर खरंच ही सेवा वेडी वाकडी झाली. ते पण डोंट वरी, आता गणपती बाप्पा आलेत ना, आता बघ लवकरच बरी होईल ती. येस, चला
काय ग काय ते अरे काही नाही. काय नाही काय नाही बघू. अरे बघू. अरे वा ब्रेसलेट छान आहे. आणि इतकं जपून का ठेवलं होतंस? अरे माझी एक मैत्रीण होती वर्षा सबनीस नावाची. कॉलेजमध्ये होती, खूप जीवलग होती. लवकर लग्न झालं रे तिचं. नवरा बँगलोरचा होता, त्यामुळे लग्नानंतर ती बँगलोरला गेली. नंतर जेव्हा तिला बाळ झालं तेव्हा ती माहेरी आली होती. तेव्हा मी तिला भेटायला गेले होते, तेव्हा तिने मला हे ब्रेसलेट दिलं. तिने म्हणे त्यांच्या गुरुजींकडून खास 2 ब्रेसलेट मंत्रावून घेतली होती बाळाच्या रक्षणासाठी. त्यातलं एक तिने मला दिलं. अरे वा. हो ना, मी चक्रावलेच. मी म्हंटल अजून लग्नाचा पत्ता नाही आणि हे काय. आणि तिने इतक्या प्रेमानं दिलं ना मला की मला नाही म्हणताच येईना. मला म्हणाली, मला माहितीये तुझं लग्न होऊन तुला मूल बाळ व्हायला खूप दिवस आहेत, काही वर्ष आहेत रादर, पण मला बघायचंय की आपल्या मैत्रीची आठवण तू जपून ठेवतेस की नाही. दटावलंच तिने मला. ठेवलंय मी जपून ते. म्हणजे मंत्रावलंय म्हणून वगैरे नाही, पण त्यामागे तिची भावना महत्वाची है ना. करेक्ट आहे. तसंही मेघना माणसं एकमेकांशी रक्ताने नाही तर मनाने आणि भावनेनेच जोडली जातात. मंग्या निघून गेल्यामुळे माझ्या आयुष्यात जी सल निर्माण झाली आहे तर सांगतो. चल लवकर. आलेच. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी दोघं नाही तिघ येऊ नमस्काराला असा आशीर्वाद दे रे बाप्पा. नाही बाळाचे आजी आजोबा काका काकू सगळे तयार आहेत बाळाला खेळवायला. बरं का आदित्य, पुढच्या वर्षी गणपती दणक्यात जरा पाहिजे बरं का. पण दादा पुढच्या वर्षापर्यंत थांबावं लागणारच नाहीये तुम्हाला त्यासाठी. म्हणजे काय गुड न्यूज लपवलीस की काय आमच्यापासून काय ग? अरे नाही नाही ए थांब 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 थांब. काय म्हणतोस तू? मला कळलं नाही. नाना पुढच्या वर्षापर्यंत तुम्हाला वाट बघावी लागणार नाही असं मी म्हणतोय. कारण एक छोटस गोंडस बाळ दत्तक घ्यावं असं मनात आहे माझ्या. काय? पुस्तकं बघून मेघना अगदी खुश होणार आहे. हॅलो आई. हा मेघना, अगं तुझ्यासाठी एक इंटरेस्टिंग गोष्ट आली आहे माझ्याकडे. बाबांबरोबर दुकानात पाठवून देते, चालेल ना? आई मी जरा गडबडीत आहे. मी तुला नंतर फोन करू प्लीज. मेघना, काय झालं ग? तुझा आवाज पण थोडा टेन्स येतोय. काही प्रॉब्लेम झालाय का? मेघना तू घरीच आहेस ना? हो हो अगं घरीच आहे मी. मी करते ना तुला नंतर फोन. हे बघ मेघना, प्लीज मला काय झालंय ते सांग. मला ना आता काळजी वाटायला लागली आहे तुझी. आई हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. मी करते तुला, मी स्वतःहून फोन करते. ठीक आहे? ओके ठेवते मी. बाय. मेघना, आदित्य नीट आम्हाला समजेल असं काही सांगशील का? नाना तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की मंगेश सोडून गेला तेव्हापासून मी खूपच अपसेट. तुम्ही सगळ्यांनी मला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. तुमचं म्हणणं कळत होतं मला. त्यामागची कळकळ, त्यामागचं प्रेम तेही कळत होतं.
माझी तडफड काही शांत होत नव्हती. मंग्या माझ्यासमोर जे प्रश्न उभे करून गेला होता ते फारच गुंतागुंतीचे होते आणि त्याची उत्तर काही सापडत नव्हती मला. त्यामुळे गोंधळ आणखीनच वाढत होता. अनाथ बेवारस मुलं फुटपाथवर, झोपडपट्टीत, गल्लीबोळात भकास आयुष्य जगत वाढतात आणि ही वस्तुस्थिती आहे. सरकारी सुधारगृह, खासगी अनाथ आश्रम बऱ्याच मुलांना आसरा देतात. या कामासाठी झोकून देऊन स्वतःचं आयुष्य खर्ची पाडणारी माणसं आहेत. पण सगळीकडेच परिस्थिती चांगली असं नाही म्हणू शकत ना आपण. अज्ञान आहे, दारिद्र्य आहे, फसवणूक आहे आणि कितीतरी निष्पाप गोजीरवाण्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त होत, दिशाहीन, कोरडं आणि एकाकी होत. मला सांगा, पल्लवला कोणी साधी चापट जरी मारली तरी सहन होईल आपल्याला? नाही ना. पण त्या दिवशी माझ्या समोर कसलाही विचार न करता लोक मंग्याला मारत होते. ते दृश्य कधीच विसरू शकणार नाही, आयुष्यभर नाही. कोणी मला सांगितलं, तू नानांसारखा आश्रमासाठी तुझा वेळ दे. कोणी सांगितलं, तू अशा मुलांच्या शिक्षणाचा, त्यांच्या जगण्याचा खर्च उचल. सगळेच पर्याय चांगले होते, योग्य होते, पण मला समाधान देणारे नव्हते. पण गणपती बाप्पाने मला अचूक उत्तर शोधून दिले, स्वतःच्याच उदाहरणात. स्वतःच्या उदाहरणातून म्हणजे? अक्षरशः स्वतःच्या उदाहरणात. आपण बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करतो है ना. आपण आणतो ती मूर्ती शाडूची असते, मातीची असते, सजीव नसते ती. पण आपण मंत्रोच्चारण करून प्राणांची फुंकर घालतो आणि मग आनंदाचा गजर सुरू होतो. ना आपल्या आयुष्याचंही असंच असतं ना. या जगात एकाकी पडलेल्या एका जीवाला जर मी माझ्या हृदयाशी धरलो आणि त्यात मायेची फुंकर घातली, तर बाप्पाच्या सहवासात जो आनंद मला मिळतो तोच आनंद त्या जीवाचं आयुष्य सावरल्यानेही मिळेल ना. मातीच्या मूर्तीला आपण जीव लावतो आणि त्या मूर्तीचा आपल्याला लळा लागतो, मग एका तान्ह्या जीवाचा नाही लागणार? हा निर्णय मी घेतला आणि एकदम शांत वाटलं मला. आता मगाशी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करून, पूजा करून, आरतीसाठी थांबलो होतो ना आपण, त्यावेळी मला हे उत्तर मिळालं माझं. हे खरंच खूप शांत वाटलं. इतके दिवस माझ्या मनाची जी तडफड चालू होती ना, ती एकदम निभली. पण अर्थातच बाळ काही माझं एकट्याचं नसणार आहे. आई बाबांबरोबरच आजी आजोबा, काका काकू, आत्या आतोबा या सगळ्यांची इच्छा हवी त्याला घरी आणण्याची, है ना. पण मी मात्र ठरवलंय, माझं पहिलं वहिलं बाळ हे दत्तक असेल. गोड गोजीरवाणा बाप्पा नाहीतर साजिरी गोजिरी गौराई लवकरच घरी आणायची. हो हो ठीक आहे, ठीक. नाही मी निघालोच आहे. ओके, अच्छा. ये अशी भिरभिरल्यासारखी का दिसतेस? सतीश, आदित्यचं ना डोकं फिरलंय. हॅलो हॅलो हॅलो, काय काय झालंय? काय एवढी का चिडलीस त्याच्यावर? तू ऐकलंस ना की मग तुला कळेल की मी का वैतागली. हो का? मग सांग ना काय झालंय ते. इथे नको, वर बोलली. ए अर्जू, मी दुकानात जायला निघालोय. एक तर आधीच उशीर झालाय, पटकन काय ते सांग.
सतीश, जर एक दिवस उशिरा पोहोचलास ना दुकानात तर काहीही फरक पडत नाहीये. नाहीतरी ऑलरेडी सुरेश काका तिथे आलेलेच असतात. तू वर चल, मी सांगते सगळं. कबूल आहे, तरी देखील इथेच सांग. पटकन बोल, काय झालं ते. सतीश, तू अजिबात ऐकणार नाहीस ना माझं. अगं एवढं काय, पटकन सांग ना काय झालं ते. मग ऐक, आदित्य म्हणतोय की त्याला एक बाळ अडॉप्ट करायचं. काय? हो. अर्चू, मला नीट सांग काय झालंय ते. ते मुलाचं जे सगळं प्रकरण झालं ना, तेव्हापासून आदित्यच्या डोक्यात तेच घुमतंय. म्हणजे तो मुलगा आदित्यच्या हातावर तुरी देऊन स्टेशनवरून पळून गेला, पण त्याच्या आधी तो त्याला सारखं हेच म्हणत होता की मला आश्रमात नाही जायचंय, आश्रमात नाही जायचंय. याचा अर्थ त्या मुलांनी आदित्यच्या मनात चांगलंच घर केलं म्हणायचं. हो. विजय असंही म्हणत होती की तेव्हापासून आदित्यना झपाटल्यासारखाच झालाय. म्हणजे त्याच्या मनात सारखा हा एकच विचार येतो की जगात इतकी निष्पाप मुलं अनाथ का आहेत, आणि ते त्याला सहन होत नाही. त्यालाच का अर्चू? कोणालाच सहन होत नाही ना. आपल्यालाही धक्का बसायचाच ना, आपल्यालाही सहन नाही व्हायचं. आणि हीच का अशा कितीतरी गोष्टी आहेत. लाच देणं घेणं, रस्त्यावर थुंकणं, नवऱ्याने बायकोला मारणं, एखाद्या क्षुल्लक कारणासाठी आई बापांनी पोटच्या पोराला चोप चोप चोपणं. आपल्यालाही त्रास व्हायचाच ना आतमध्ये. काहीतरी करण्यासाठी आपलेही हात शिवशिवायचे, आपलंही मन चवताळून उठायचंच ना. पण एखाद दुसऱ्या गोष्टीचा फुटकळ अपवाद सोडला तर आपण काही केलं नाही. या सगळ्यासाठी आपण काहीच करू शकत नाही असा युक्तिवाद मात्र केला आपण. काय नाही, डोळ्यावर कातडं ओढून घ्यायची सवय लागली आहे. मी माझं माझ्यापुरतं स्वतःपुरतं जगायला शिकलोय आपण. पण आज कुणाचं तरी मन आपल्या संवेदना जागे असलेल्या मनासारखं झालंय. त्याला काहीतरी करायचंय, कुठला तरी महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे, तर आज त्याच गोष्टीचा धक्का बसतोय आपल्याला. रागावलीस? मला माहिती आहे तू माझ्यावर रागावलीस. अँड यू हॅव एव्हरी राईट टू गेट अँग्री. खरं तर मी तुझ्याशी बोलून तुला विश्वासात घेऊन मग सगळ्यांसमोर बोलायला हवं होतं. पण मेघना, बाप्पासमोर अचानक माझ्या मनात हा विचार आला आणि मला पूर्ण क्लॅरिटी मिळाली आणि मी लगेचच बोललो. त्यामुळे कदाचित मी तुला, पण ठीक आहे, तुझं रागावणं स्वाभाविक आहे. रागावलं नाहीये मी आज सच, फक्त सुन्न झालीये. मला काही कळतच नाहीये रे आदित्य. अजून पूर्णपणे झिरपलं नाहीये ते माझ्यात. आय नो. सगळ्यांनाच थोडं स्ट्रेंज वाटत असणार याची कल्पना आहे मला. पण मेघना, माझ्यासाठी सगळ्यात आधी तुझा निर्णय महत्वाचा आहे आणि आपल्यासाठी घरच्यांचं म्हणणं महत्वाचं आहे. पण मला विचार करायला तर वेळ हवाच ना. अर्थातच मेघना, मी माझं म्हणणं अजिबात लादणार नाहीये कोणावरच. तुला तर माहितीये तो स्वभावच नाहीये माझा. मी नाहीच करू शकत तसं. हो,
पण आदित्य, तू तुझं म्हणणं कधी लादत नाही म्हणूनच तो निर्णय घेणं सगळ्यात अवघड असतं. कारण मग तो त्या व्यक्तीचा स्वतःचा निर्णय असतो. त्यात तू माझ्यावर ती गोष्ट लादली होती असं म्हणण्याची पळवाटच नसते. करेक्ट आहे, पण मला वाटतं मेघना ते तसंच असायला हवं. तसं जर झालं ना तर जगातले अर्धे वाद संपतील. पण मेघना, मी हा निर्णय का घेतला, माझ्या मनात नेमकी कुठली भावना आहे हे मी तुला सांगायलाच हवं. ते मला सांगू दे तुला. नाही म्हणजे सांग तू मला, पण नंतर. आधी माझं मन मला काय सांगताय ते ऐकू दे प्लीज. आवडले मला हे.